टोळक्या टोळक्याने चौकामध्ये पोरं जी उभी राहतात, कारण मी सुद्धा झोपडपट्टीमध्येच माझा जन्म झालाय, अजूनपर्यंत तिथेच आहे. ही टोळकी जी नवीन निर्माण झालेली आहे, ही काही कार्य करायला निर्माण नाही झालेली. रात्री 10 नंतर टोळकी जी उभी राहतात किंवा बसतात, काय काम असतं त्यांचं, कोणतं सामाजिक कार्य असतं, आणि त्यांना आम्ही राजकीय लोक अभय देतो. त्यांच्या फ्लेक्सवर आमचे फोटो. अरे काय संबंध आहे? ही जी मानसिकता आहे ह्यांना अभय द्यायची. सुहास दादा, आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून ह्यांना अभय द्यायला नाही पाहिजे. कारण त्यांना जे मानसिक बळ मिळतं ना गुन्हेगारी करण्याचं किंवा वाईट प्रवृत्ती करण्याचं, ते कुठं ना कुठंतरी त्यांना पाठबळ असतं, म्हणून ते करतात. माझ्याकडे मंडळ येतात, सगळ्यांकडे येत असते, कार्यक्रमाला येतात. मी मंडळांना सांगतो, एकही फ्लेक्स लावायचा नाही, एकही मी डीजेला पैसे देणार नाही. तुम्ही सामाजिक कार्य करा, त्याला माझा पाठिंबा असेल. तर ही जबाबदारी जशी तुमची आहे, कुटुंबाची आहे, आई वडिलांची आहे, तशी आमच्या सारख्या सो कॉल्ड पॉलिटिशियन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची पण आहे, की आम्ही कोणाला सहकार्य करतो, कोणाला नाही करत, हे आम्ही सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. तिसरा घटक बरोबर आहे, परंतु जर बऱ्याच वेळेला असं दिसत होतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, बिलकुल छोट्या गोष्टी असतात. मला जाताना माझ्याकडे बघत गेला म्हणून मला राग आला, तर तो कुठल्या समाजाचा, मी कुठल्या समाजाचा, विचार करायचा नाही कुठल्या गोष्टीचा, त्यानं माझ्याकडे बघितलं म्हणून मी त्याला मारलं. रिझन आहे का हे? बरं, बघितलं म्हणून तू छान दिसतोय म्हणून तुझ्याकडे बघितलं, काय वाईट आहे? तुझ्याकडे बघायचं नाही तर मग तू बोर्ड लाव, आणि जर बघायचं तर घरात बस. बरोबर आहे ना? तुला गेल्या 10-15 दिवसापूर्वी आपल्या ह्या पंचशील नगरमध्ये अनेक घटना चोरीच्या घडल्या, मारामारीच्या घडल्या, आणि मारामारी झाली की एक आडनाव दुसऱ्या आडनावाबरोबर जोडलं जातं, आणि डायरेक्ट एक धर्माचा दुसऱ्या धर्माबरोबर, एक जातीचा दुसऱ्या जातीबरोबर भांडणं, असं एक लेबल दिलं जातं. वास्तविक भांडणाचं कारण काय असेल हे वेगळंच. भांडणं 2 व्यक्तींमधले होतात, पण त्याला 2 समाजाचं जोड आहे असं एक चित्र निर्माण केलं जातं, आणि मग एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा द्वेष भावनेतनं तयार होतो. कारण येरवडा पोलीस स्टेशन असं आहे की त्या ठिकाणी वर्षभरात 3000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात. भाग 6, भाग 5 हे सगळ्या गोष्टी पकडून, हे सोडून इतरही बऱ्याचशा गोष्टी इथं घडत असतात, बंदोबस्त चालू असतात. या सगळ्यांमध्ये प्रत्येकाला न्याय देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे, आणि तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न हे पोलीस करत आहेत. त्याबद्दल तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा, हेच मी सांगेन. म्हणजे बरोबर, या भागामध्ये भांडणं जे होतात ते तरुणाईंमध्ये होतात. आणि कोणत्या तरुणाईमध्ये होतात? जे शिक्षणापासून लांब आहेत, जे व्यसनाधीन आहेत, जे कामधंदा काही करत नाही, ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, अशा तरुणांमध्ये भांडणं होतात. भांडणाची कारणं पण अतिशय, म्हणजे मी म्हणेल फालतू अशा कारणांमुळे भांडणं होतात. आज माझ्या मते जर कुणावरती गुन्हे दाखल झाले तर बेल पासून त्याला रोज जाऊन भेटण्यापर्यंत इतके लाड मान्य आहे. आपलं मूल असतं, प्रत्येकाला लाड करण्याचा अधिकार आहे, करावा. परंतु चुकल्यानंतर त्याला कुठंतरी एक फटका देण्याची जबाबदारी, पहिली जबाबदारी कुणाची असते? आईची असते. आई मुलाला जर काही मागितलं तर काही सुद्धा देऊ शकते काढून. प्लीज फॉलो, लाईक, शेअर, कमेंट and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे एखादं अघटित होण्याच्या आधीच त्याच्यावर आपल्याला उपचार करणं गरजेचं आहे. तर ह्या उपचारासाठी ही मीटिंग आहे. आणि जर तुम्हीच जर संवाद साधला नाही तर प्रशासनाला कळणारच नाही की तुमच्या समस्या काय आहेत. तर तुमच्याशी संवाद म्हणजे पोलिसांचा आणि नागरिकांचा संवाद म्हणून मूळ हा विजदा आपण घेतलेला आहे. ठीक आहे, बोलताय कोण? रात्री आणि काय होतं, अशी गल्ली मधल्या ज्या गल्ल्या असतात त्या गल्ल्यांमध्ये बरोबर येऊन थांबतात त्या ठिकाणी. तर तिथं रात्री 10च्या 11 नंतर एखादा आपलं जर समजा
जर राऊंडला जर आले 11च्या नंतर 10 वाजेपर्यंत काय नाही, 11च्या नंतर त्यांची ते 2 वाजेपर्यंत असतात कमीत कमी. तर तेवढा तुम्ही फक्त तेवढा एक चौका इथं बरेच ठिकाणी पाहिलेले आहे. ओके. सांगितलं तर तुमच्या वतीनेच मला व्हॉट्सअपवर आलंय म्हणून सांगतो, कारण तुम्हाला भीती वाटते कोणाला तरी. सर, ई कॉमर्स झोन समोर आहे. रात्र दिवस त्या ठिकाणी वर्दळ असते, टपऱ्या चालू असतात. त्या टपऱ्यांवरती रात्रभर काही गोष्टी दिल्या जातात. तर माझी सगळ्यांच्या वतीने विनंती आहे की साहेब, त्याच्यावर निर्बंध पाहिजे. आपल्या सर्वांना जातीय सलोखा कार्यक्रम, ऍक्च्युली जातीय सलोखा कार्यक्रम म्हणायचं नाही, फक्त हे सामाजिक सलोखा आणि तुमच्या पंचशील नगरमधील सर्व रहिवाशांशी संवाद साधण्यासाठी आजचा जो कार्यक्रम शॉर्ट नोटीसमध्ये ठेवण्यात आलेला होता, यासाठी उपस्थित असलेले माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ लेंडे साहेब, हुसेन शाह बाबा ट्रस्टचे चेअरमन महमूद खान साहेब, सामाजिक कार्यकर्ते रवी टेंगरे साहेब, राहुल जी जाधव, सीमा ताई सोंडे मॅडम, सुभाष टिंगरे साहेब, जय जवान किसान मंडळचे संतोष डांगे, अनिस तांबोळी, माजी नगरसेविका शीतल सावंत मॅडम, अजय बल्लाल साहेब, ॲडव्होकेट नीलम चव्हाण साहेब. आजच्या ह्या सलोखा कार्यक्रमामध्ये शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्वजण आला आणि इतक्या कमी वेळ देऊन बहुसंख्य लोकांनी उत्साहाने सर्वजण आले आहेत आणि आपले सर्व तक्रार सुद्धा आपण मांडलेल्या इथं. मागील काय झालं, दहीहंडी, गणपती, दसरा आणि दिवाळी ह्या दरम्यान पोलीस सर्व बंदोबस्तमध्ये व्यस्त असल्यामुळे आपल्याकडं पोलीस येऊ शकले नसतील किंवा बंदोबस्तच्या निमित्तानं आले असतील, इथं थांबलेले असतील, पण आपल्याशी संवाद झाला नसेल. पण वैयक्तिक आपल्याशी संवाद जोपर्यंत आमचा होत नाही तोपर्यंत आपल्या स्थानिक समस्या काय आहेत आणि तिथं काय प्रॉब्लेम फेस करताय तुम्ही आणि काय विषय असतात आम्हाला कळत नाही. कारण आज म्हणजे मागील 15-20 दिवसापासून आमचे सीपी साहेब स्वतः सर्वांना सांगत होते की तुम सीधा जो कॉमन पब्लिक है, कॉमन मैन है, जो उनके पास जाओ, उनके तक जाके पहुंचो, उनकी क्या समस्या है, वो क्या चाहते हैं, वो जाके तुम वहां जाके पूछो. कोई पुलिस स्टेशन में नहीं आएगा. त्यांचं असं म्हणणं की आम्ही तुमच्यापर्यंत यायचं, तुमच्या दारात यायचं आणि तुमच्या समस्या मॅडम तुमच्या आता एफआयआरच्या समस्या होतं, इथं येऊनच आम्हाला घ्यायला लागतं. आता ते समस्या सॉल्व्ह होईल. पोलीस स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला काही तक्रारीचा विषय आला मॅडम, तर तुम्ही स्टेशनवरच्या बाजूलाच मी बसलेलो असतो, आतल्या बाजूला आमचे क्राईम पी असतात, स्टेशनवर असतं. थोडासा जरी वेळ झाला, काय झालं की तुमची कंप्लेंट नाही गेली, तुम्ही डायरेक्ट मला सांगत जावा, कंप्लेंट कुठल्याही परिस्थितीत घेतली जाईल. आणि डॉक्टर साहेब आपण सांगितलं की पब्लिक पोलीस स्टेशनला यायला घाबरते, ते तुमच्या मार्फत येते. आता आम्हीच तुमच्याकडे आलेलं, मग तुम्हाला काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट येऊन आम्हाला सांगू शकताय. प्रत्येक वेळेला डॉक्टर साहेबांना आणि ताईंना तुम्हाला डिस्टर्ब करायची गरज नाही, का त्यांचे सुद्धा काम असतात प्रत्येक वेळेत. तुम्ही सांगा त्यांना की आम्ही डायरेक्ट गेले पोलीस स्टेशनला आमची तक्रार घेतली गेली, मग त्यांना तसं मेसेज करा. आधीच त्यांच्या मार्फत येणं, मग प्रत्येक वेळेला करा. तुमची तक्रार काय असेल ते आमच्याकडे घेतली जाईल. दुसरी एक आपण साहेब काहीतरी वाटमारीची काहीतरी ऐकले, ते आमची गस्त ऑलरेडी वाढलेली आहे, 1-2-4 हे पकडलेले आहेत. परत ताई आपण ते मुलं दारू पीत बसतात असे म्हटले. आता मुलं ही दारू पीत बसतात ती स्थानिकच आहेत. स्थानिक पोलं कोण आहेत हे तुम्ही जर आम्हाला सांगितले, आम्ही ते जागेवर उचललं, आमच्या गस्तमध्ये आम्ही उचललं. आता काल मला एकाने व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, लोकेशन टाकलं त्यांनी की ह्या ठिकाणी ह्या रिक्षामध्ये इतकी मस्त ताडी पीत बसल्यात. ताबडतोब गाडी उचलली, आणले. त्यांना आणल्यानंतर तुम्हीच आला सोडवायला, कारवाई करू नका, आपलेच लोक आहेत. मग मी त्यांना मेडिकलला पाठवत होतो, पण आपलेच लोक आल्यानंतर मग त्यांना वॉर्निंग दिली, त्यांना बसवला. बीपॅकचे काय खटले भरायचे होते, भरता राहिले. आता त्यांनी ते माफी मागितली, परत करणार नाही असे बोलले. ते आम्ही ठीक आहे, फर्स्ट टाइम होते, यंग पोर होती, आम्हाला पण त्यांचं करिअर खराब करायचं नसतं म्हणून वॉर्निंग दिसलं. पण एका रिक्षामध्ये तरुण पोर ताडी पीत बसले होते, म्हणजे एकदम ते म्हणजे बघायला सुद्धा म्हणजे कुठं तर होते मेन मुक्ता आपला रिहॅब सेंटरच्या बरोबर बाहेर, म्हणजे जिथं आज रिहॅब सेंटर होतं तिथंच बाहेर बसले ते. म्हणजे हा जे असा विषय होतो, ही बसतात कोण, बाहेरचे कोण येत नाहीत. समजा डॉक्टर साहेब म्हणले तर एक असतो स्थानिक, बाहेरचे 4 जण तो घेऊन येतो आणि हा तुमची वस्ती तो खराब करतो. साहेबांचं म्हणणं आहे की तुम्ही जो स्थानिक जो तिथला लोकल आहे त्यालाच पहिला पकडा. तू कशाला घेऊन येतेस ते, तुझं बाहेर जाऊन तिथं काय कर, इथं बाहेरची घाण इकडे आणायची नाही. तू सुद्धा व्यवस्थित टायमात आहे. तुम्ही जर असं तुमच्या पोरांच्यावर स्ट्रिक्टली वॉर्निंग दिले तर ह्या प्रकार मिटेल. आता मध्ये दिवाळीच्या दिवशीच मी आलो, त्या दिवशी माझा नाईट राऊंड होता, पंचशील नगरमध्ये घटना झाली.
त्या घटनेची पार्श्वभूमी अशी होती की इथली 2 पोरं कुठेतरी बाहेर गेली होती, तिथल्या 4 पोरांनी याला मारलं. आता यांचं काम होतं की त्यांनी येऊन आम्हाला एक एनसी द्यायची, ती पोरं आम्ही केली. याने नंतर 4 पोरं घेऊन परत त्या गल्लीत गेला. विषय हा कुठला पंचशील नगरच्या ह्या 5 गल्ल्यामध्येच. हीच पोरं लहानाची मोठी झाल्यास एकमेकांचे चेहरे बघतात, एकमेकांचे भांडणं करतात, दुसऱ्या दिवशी परत एक होतात. पण ह्या लोकल भांडणामुळं बाहेरचे एलिमेंट्स येतात आणि मग तुमचं माइंड पॉइझनिंग तुमच्या मेंदूत काय तर घालत बसतात. ते तुम्ही कशाला घालून घ्यायचं? आणि हे तुम्हाला सर्वांना खटकत होतं, बाहेरची माणसं येत होतात म्हणून तुम्ही आमच्याकडे अप्रोच झाला आणि ही मिटिंग लावली. म्हणजे डॉक्टर साहेबांनी 15 दिवसापूर्वीच बोलले ते मिटिंग मोठी लावायची. पण असा विषय निघाले आज उद्या करते राहिला आणि त्याचा योग आज आला आणि आज होऊन गेली. ते परत दुसरी एक मिटिंग आपण मोठ्या प्रमाणात भरपूर त्यावेळी यंगस्टर्स सगळी तरुण पोलं आली पाहिजे. तरुण पोलं का रात्रभर का थांबलेले असतात? त्यांना कामं नाही. त्यांचे आई वडील दोन्ही कामाला असतात. कोण हॉस्पिटलमध्ये कॉमर्स झोन आहे, तर तुमच्याकडे IT पार्क आहे. IT पार्कमध्ये बरेच जॉब्स मिळाले. IT पार्कशी कनेक्टेड जॉब्स आहेत. त्या जॉब्समध्ये तुमचे पालक आहेत आणि 18, 19, 20 वर्षाची मुलं ही नुसतीच फिरत असतात. ही का फिरत असतात? मग त्यांना जॉब नाही का? मग त्यांना शिक्षण नाही का? बरं, ह्यातलं अशिक सगळे असे नाहीत. 10-20% असतील किंवा 5% असतील. 5%मुळे पूर्ण नगर बदनाम करायचं का? ते 5% लोकांना चेक करूया ना आपण. मग हे कोणामार्फत करणार? तुम्ही. आमचे कान आणि डोळे कोण आहे? तुम्ही आहे. तुम्ही आम्हाला इन्फॉर्मेशन देणार, आम्हाला माहिती आहे ना, आम्ही त्याच्यावर ऍक्ट करणार. प्रत्येक वेळी आम्ही असं डे टू डे 24 तास इथे फिरू शकत नाही. मार्शल आहे, आमची मार्शल फिरत्या. तुम्ही जर डायरेक्ट मला कळवला, एखादा लोकेशन शेअर केला, मी मार्शलला पाठवेन. मी फ्री असेल तर मी स्वतः येईन. किंवा आमचा DP असेल, चौकीचा अंमलदार असतो, चौकीचा अधिकारी असतो. फोर्स कमी आहे, पण तुमचा सपोर्ट आहे ना आम्हाला. तुम्ही आला, तुम्ही जवळ पटकन फटाफट आमची काम होते. इकडे या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात 2 जण तुमचे लोक आले, 4 आमचे गेले की ते 10-12 जण जागेवर पकडता येत आपल्याला. काय होतंय, हे पकडल्यामुळे ह्याच्यावर काय वेळा झालं नंतर यायची बंद होतात. आपण देऊया सुरुवातीला, परिवर्तन करूया, मन परिवर्तन करून त्यांना सुधारायचा चान्स द्या. लगेच काय आम्ही आल्यावर लगेच दारूचे खटले किंवा गुन्हे नाही दाखल करणार. समजावून सांगा. तुमचे लोकल माणसं असतील तर सांगा, बाहेरचं असेल त्याला वॉर्निंग द्या. पुढच्या वेळा आली की मग त्याच्यावर कायदेशीर कारवाई करता येईल. पण जे 15-20 वर्षापूर्वी जे सामाजिक सलोखा जे होता, तुम्ही म्हणता कुठं तर आता ते थोडं बिघडत चाललंय. बिघडत व्हायच्या आधीच आपण त्याला चेक केलं पाहिजे. त्यासाठी आपण बागवान सर यांनी दुपारी 2:30-3 वाजता फोन करून सांगितलं की सामाजिक सलोखा बैठक पंचशीलनगरमध्ये घ्यायची आहे. गेल्या 10-15 दिवसापूर्वी आपल्या ह्या पंचशीलनगरमध्ये अनेक घटना चोरीच्या घडल्या, मारामारीच्या घडल्या. आणि मारामारी झाली की एक आडनाव दुसऱ्या आडनावाबरोबर जोडलं जातं आणि डायरेक्ट एक धर्माचा दुसऱ्या धर्माबरोबर, एक जातीचा दुसऱ्या जातीबरोबर भांडणं असं एक लेबल दिलं जातं. वास्तविक भांडणाचं कारण काय असेल हे वेगळंच. भांडणं 2 व्यक्तींमधले होतात, पण त्याला 2 समाजाचं जोड आहे असं एक चित्र निर्माण केलं जातं. आणि मग एकमेकांकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा द्वेष भावनेतनं तयार होतो. म्हणजे माझ्या शेजारी मी रोज ज्याच्याबरोबर राहतो त्याच्यावर रोज खाणं, पिणं, उठणं, बसणं, बोलणं, सुखादुखामध्ये कौटुंबिक जो वातावरण निर्माण झालेलं असतं, त्या ह्या 2 भांडणांमुळं मी त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. हे जे चित्र आहे हे चित्र आपण बदलायला पाहिजे. मला चांगलं आठवतं, ह्या पंचशील नगरमध्ये सर्व जाती धर्माची लोक सगळे गुन्ह्या गोविंदाने आजपर्यंत नांदत आहेत. म्हणजे होते नाही, नांदतच आहेत. परंतु काही घटना घडल्या की मग त्याच्यामधनं एक वेगळं चित्र निर्माण होतं. बागवान सरांना मी गेल्या आठवड्यामध्ये भेटलो आणि मीच त्यांना विनंती केली, साहेब एक काम करा, तुम्ही वस्तीमध्ये येऊन तुम्ही दोन्ही समाजाचे जे समंजस्य लोक आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घ्या आणि सामाजिक सलोखा कसा निर्माण होईल ह्याच्याकरता तुम्ही प्रयत्न करा. भगवान सर आलो होतो ना. आणि त्याचबरोबर या भागामध्ये भांडणं जे होतात ते तरुणाईंमध्ये होतात. आणि कोणत्या तरुणाईमध्ये होतात? जे शिक्षणापासून लांब आहेत, जे व्यसनाधीन आहेत, जे कामधंदा काही करत नाही, ज्यांच्याकडे भरपूर वेळ आहे, अशा तरुणांमध्ये भांडणं होतात. भांडणाची कारणं पण अतिशय
म्हणजे मी म्हणेल फालतू अशा कारणांमुळे भांडणं होतात. तर ही जबाबदारी कोणाची? सामाजिक सलोखा राखायची जबाबदारी कोणाची? तर त्याच्यामध्ये सगळे घटक आहेत. त्याच्यामध्ये आई वडील पहिले जबाबदार, कारण त्यांचं मुलांकडे लक्ष नसतं. आता आई वडील गरीब आहे किंवा कष्टाळू आहे किंवा घरातल्या परिस्थितीमुळे त्यांना मुलांकडे लक्ष देता येत नाही, हे जरी खरं असलं, परंतु मुलगा किंवा मुलगी रात्री 10 नंतर घरात येत नसेल, ही त्या आई वडिलांची जबाबदारी आहे. माझा पोरगा बाहेर जाऊन काय दिवे लावतोय, माझी पोरगी अजून घरात आली नाही, का नाही आली, ही जबाबदारी पण आई वडिलांची आहे. सुरुवात आपल्यापासून होते. टोळक्या टोळक्याने चौकामध्ये पोरं जी उभी राहतात, कारण मी सुद्धा झोपडपट्टीमध्येच माझा जन्म झालाय, अजूनपर्यंत तिथेच आहे. ही टोळकी जी नवीन निर्माण झालेली आहे, ही काही कार्य करायला निर्माण नाही झालेली. रात्री 10 नंतर टोळकी जी उभी राहतात किंवा बसतात, काय काम असतं त्यांचं? कोणतं सामाजिक कार्य असतं? आणि त्यांना आम्ही राजकीय लोक अभय देतो. त्यांच्या फ्लेक्सवर आमचे फोटो. अरे काय संबंध आहे? ही जी मानसिकता आहे, ह्यांना अभय द्यायची. सुहास दादा, आपण सुद्धा सगळ्यांनी मिळून ह्यांना अभय द्यायला नाही पाहिजे. कारण त्यांना जे मानसिक बळ मिळतं ना गुन्हेगारी करण्याचं किंवा वाईट प्रवृत्ती करण्याचं, ते कुठं ना कुठंतरी त्यांना पाठबळ असतं, म्हणून ते करतात. माझ्याकडे मंडळ येतात, सगळ्यांकडे येत असतील, कार्यक्रमाला येतात. मी मंडळांना सांगतो, एकही फ्लेक्स लावायचा नाही, एकही मी डीजेला पैसे देणार नाही. तुम्ही सामाजिक कार्य करा, त्याला माझा पाठिंबा असेल. तर ही जबाबदारी जशी तुमची आहे, कुटुंबाची आहे, आई वडिलांची आहे, तशी आमच्या सारख्या सो कॉल्ड पॉलिटिशियन आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची पण आहे, की आम्ही कोणाला सहकार्य करतो, कोणाला नाही करत, हे आम्ही सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे. तिसरा घटक कोणता आहे याच्यामध्ये? तिसरा घटक आहे याच्यामध्ये पोलीस प्रशासन. आता पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था ठेवतं, परंतु खरंच ते कायदा सुव्यवस्था ठेवतं का? तर ह्याच्यावर प्रश्नचिन्ह असू शकतो. याच परिसरामध्ये एक नाही 2-2 बळी पडलेले आहेत. आणि ते बळी पडल्यानंतर या ठिकाणी ज्या काही घटना घडल्या, त्यावेळेसचे जे पीआय होते युनुस शेख साहेब, त्यांनी या ठिकाणीच व्हिजिट केली होती. परंतु साहेब, मी खेदाने सांगतोय, जाहीर सांगतोय, या भागामध्ये अनधिकृत बऱ्याच गोष्टी होत आहेत आणि ही थांबवायची जबाबदारी तुमची आहे. लोक घाबरून तुमच्याकडे येत नाही, पण आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्हाला सांगतो. परंतु अनुभव हा आहे, तुमचे बाहेर कलेक्शन करणारी लोक त्यांना जाऊन सांगतात, हे डॉक्टरनी फोन केला होता बरं का, म्हणून आम्ही आलोय. साहेब, हे योग्य नाहीये. या गोष्टी तुमच्या वतीने, तुमचं काम आहे प्रशासनाच्या वतीने, शासनाच्या वतीने तुम्ही जे समाजामध्ये चुकीची कामं करणारी आहेत त्यांना कुठेही तुम्ही अभय देता कामा नये. आमच्या सारखे मतांकरता, त्यांच्याकरता जर आले, आम्हाला सुद्धा तुम्ही हाकलून लावा, हे स्पष्ट सगळ्यांसमोर सांगतो मी. कारण सुरुवात तिथनं होते. आणि म्हणून आम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं आहे, वस्तीमध्ये सामाजिक सलोखा जर ठेवायचा असेल साहेब, तुमच्या सोबत आम्ही आहोत. सगळे आहोत की नाही? आपल्याला शांतता पाहिजे ना. सगळे गुन्हेगोविंदन राहतात नाही. शिरखुर्मा पण खायचा, पुरणपोळी पण खायची ना साहेब. आम्हा सगळ्यांना ते पाहिजे. आणि दुसरं साहेब, अजून एक सांगतो, बऱ्याच वेळा भांडणं तरुणांमध्ये जी होतात ना, त्याच्यामध्ये वस्तीमधला एकच असतो, बाहेरचे 90 असतात इथं साहेब. ते बाहेरचे जे येतात ना 90, त्याला रोखण्याकरता तो जो एक आहे त्यालाच तुम्ही रोखा. त्याला रोखलं तर 90 यायचे बंद होतील. आता आम्ही पाहतो वस्तीमध्ये एक मुलगा फक्त असतो वस्तीचा, आणि बाकी बाहेरचेच कुठनं दिसतात. आता सीसीटीव्ही मध्ये त्या दिवशी तुम्ही मला दाखवलं आणि मी पण तुम्हाला दाखवलं, आपल्या वस्तीमधला एकच पोरगा आणि बाहेरचे
30-40 मुलं टू व्हीलरवरती नुसतेच फिरतात बोंबलत. अरे काय काम आहे तुमचं वस्तीमध्ये? संबंध आहे का काय? तर हे साहेब थांबायला पाहिजे. आणि एक फक्त शेवटचं सांगू इच्छितो, वस्तीमध्ये जे प्रमुख आहेत, राजकीय नाही, नॉन राजकीय, जे प्रमुख आहेत, महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, विविध जाती धर्माचे असतील, त्या सगळ्यांची एक शांतता कमिटी तुम्ही वस्ती पातळीवर स्थापन करा. वस्ती पातळीवर तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये बोर्ड आहे ती नाही, जी वस्ती पातळीवर स्थापन होईल त्याच्यावर एक जबाबदारी द्या की त्यांनी तुमच्यापर्यंत काही चुकीच्या गोष्टी होत असतील त्या तुमच्यापर्यंत आणाव्यात. आणि ही एक बैठक झाली तर ही सातत्याने प्रत्येक महिन्यातनं एकदा तरी ही बैठक अशी व्हावी, जेणेकरून थोडासा वचक या ठिकाणी राहील. एवढे या प्रसंगी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ, इथं उपलब्ध असलेले सर्व बंधू आणि भगिनी, फार शॉर्ट नोटीसवरती तुम्ही सगळे इथं आलात आणि तुमचा हा सहभाग बघून आणि तुमची जी तळमळ आहे हे आमच्या हद्दीमध्ये थोडीशी शांतता राहिली पाहिजे हे पाहून खरंच बरं वाटलं. जातीय सलोखा हे म्हणण्यापेक्षा आता आमचं ते चर्चा झाली होती. हा जातीय सलोखा निश्चितच नाही, हे थोडंसं समाज प्रबोधनचा विषय सुरू झालेला आता आपल्या याच्यातून. जातीय सलोखा याच्यासाठी आम्ही काही वेगळं करावं किंवा इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीनं वेगळं काय करावं गरजेचं नाहीये. कारण इथं बुद्धविहार आहे, समोर मस्जिद आहे, तिथं समोर गणपती मंदिर आहे. तुम्ही एकत्रच राहताय ना, भरपूर वर्षापासून एकत्र राहताय, बरोबर आहे. इथं काही घटना घडल्यानंतर पोलीस जेव्हा इन्फॉर्मेशन मिळेल तेव्हा येईल, 10 मिनिटात, 5 मिनिटात, अगदी 1 मिनिटात पण येईल. पण त्याच्या आधी पहिला कोण पळतील? तुमचा जो शेजारी आहे, तुमचा जो बंधू आहे, जो तुम्ही सकाळ संध्याकाळी एकत्र राहता, तेच एकमेकांना मदत करणार आहेत ना. तर ही गोष्ट कुठंतरी डोक्यात ठेवून चला की पूर्वी आमच्या आजोबा वगैरे म्हणायचे, बाहेरच्या नंतर येतील, माझ्या शेजारचा जवळचा आहे. आपली जर एखादी मुलगी बाहेरगावी दिली असेल आणि ती येऊन जर शेजारच्या बद्दल काय सांगायला लागली तर ती म्हणेल तू नंतर येशील रडायला, पण पहिल्यांदा मला हात लावायला तो येईल, बरोबर आहे ना. तर ही परिस्थिती सगळीकडेच सारखी आहे. त्याच्यामुळं सामाजिक ध्रुवीकरण जे आता होत आहे तर त्या गोष्टीला थोडंसं कुठंतरी स्वतःच्या बुद्धीचा सारासार विचार करून की बाबा मी ह्या लहानपणापासून माझ्या सोबत आहे, मी याला लहानाचं मोठं माझ्यासमोर झालेले आहेत, आम्ही एकमेकांचं अन्न शेअर करतो, आम्ही एकमेकांचे सण शेअर करतो, तर आम्ही कुठल्या थराला जायला पाहिजे याचा विचार करा. आणि खरोखरच त्या घटनेची गरज आहे का? कुणी मला काय बोललं म्हणून मी पण लगेच उत्तर उलट देणं हे गरजेचं आहे का? कुणी माझ्यावर हात उचलला म्हणून मी पण लगेच हात उचलणं गरजेचं आहे का? जर कायदेशीर बाब कुठली असेल तिथं 100% पोलीस इंटरव्हेंट करणारच आहे. त्यासाठी आम्ही आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. मला नाही वाटत की आतापर्यंत इथं कुठली घटना घडली आणि पोलीस इथं पोहोचणार नाही, असं आहे का? बिलकुल नाही. मी हेही मान्य करते कारण येरवडा पोलीस स्टेशन असं आहे की त्या ठिकाणी वर्षभरात 3000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात. भाग 6, भाग 5 हे सगळ्या गोष्टी पकडून, हे सोडून इतरही बऱ्याचशा गोष्टी इथं घडत असतात, बंदोबस्त चालू असतात. या सगळ्यांमध्ये प्रत्येकाला न्याय देण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे आणि तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न हे पोलीस करत आहेत. त्याबद्दल तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा हेच मी सांगेन. दुसरी महत्वाची गोष्ट, बऱ्याच ह्याच्यातून तुमचे भांडण, तंटा, वाद, तुमच्यात आमच्या वेगवेगळ्या समाजामध्ये भांडण होतात असं तुम्ही बोलता. ठीक आहे, तुम्हाला सोलापूर माहिती आहे, फार जवळचं शहर आहे तुमच्यासाठी. 1992 साली त्या ठिकाणी राईड झाल्या, 2002 साली तिथे राईड झाल्या, 2012 साली दिल्लीत राईड झाल्या. त्याच्यानंतर अद्यापपर्यंत एकही राईड झाली नाहीये. का माहिती आहे का? कारण जेव्हा तिथं 3 राईड घडल्या, अजूनही त्या शहरामध्ये कुठलेही उद्योगधंदे जात नाहीयेत, कुठलेही कारखाने चालू नाहीयेत, कुठलीही नोकरीचं तिथं अवेलेबिलिटी नाहीये. पुण्यामध्ये मी आल्यानंतर मी बऱ्याचशा ठिकाणी मॉलमध्ये किंवा कुठल्याही रिक्षावाल्याला जर विचारला, 5 रिक्षावाल्यांना जर विचारलं तर 4 सोलापूरचे असतात. फिनिक्स मॉलमध्ये गेल्यानंतर 2 दुकानामध्ये जा आणि जे सेल्समन आहेत त्यांना फक्त विचार तू कुठल्या गावचा आहेस, तो सांगेल मी सोलापूरचा आहे. काय परिणाम झाला त्या गोष्टीचा? आज कुटुंबाच्या कुटुंब विस्थापित व्हावं लागतं. तर थोडंसं लक्ष द्या. माझं आव्हान राहील तरुण मुलांना, आज जोपर्यंत उमेद आहे या उमेदीच्या वयामध्ये स्वतःचं करिअर घडवण्यावरती लक्ष द्या.
वय वर्ष 45 झाल्यानंतर जेव्हा आपल्या आई वडिलांची दुखणी सुरू होतात, जेव्हा आपले आई वडील काहीच करायच्या ताकदीचे राहत नाहीत, जेव्हा तुमचे लग्न होतात आणि तुमची पोराबाळांचे शिक्षण सुरू होतात किंवा त्यांचे आजारपण सुरू होतात, तेव्हा तुमचे जे मित्र म्हणणारे लोक सुद्धा तुम्हाला किती मदत करतात हे वय वर्ष 45 झालेल्या लोकांना विचारायचं. आणि तेव्हा मग डोकं फोडण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा आपण विचार करतो की मी जर 20, 22, 25 वर्षामध्ये चांगलं शिक्षण घेतलं असतं, मी जर नोकरी माझा बिझनेस जे काय माझ्या अंगात कला आहे तो जर पुढे केला असता तर आज मला कोणासमोर हातपाय पसरची गरज नसती पडली. गरजेचं नाहीये तुम्ही गरीब म्हणून जन्मला तर तुम्ही गरीब म्हणूनच वाढलं पाहिजे, गरीब म्हणूनच तुमची पुढची पण पिढी घडवली पाहिजे. तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे की माझ्या आई वडील जर कुठे धुणे भांडे करून मला जर वाढवत असतील तर मी कुठंतरी त्यांना 10 बाय 10च्या खोलीतून 4 खोलीच्या घरात नेलं पाहिजे. ही जबाबदारी कुठेतरी माझी नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? फार छान वाटतं सिगरेट वळून दारू पिऊन मजा मस्ती करायला, फार छान असतं आणि हे दिवस फार चांगले आहेत. ज्यांना करायचंय त्यांनी करा, परंतु माझी परिस्थिती जर फार चांगली आहे, माझ्या जर आई वडिलांच्याकडे करोडोची संपत्ती असेल, आरामात करा, काही हरकत नाहीये. परंतु जर तुमची परिस्थिती अजूनही 10 बाय 10च्या खोलीतून बाहेर पडत नाहीये आणि मीही तेच करणार आहे आणि मीही 10 बाय 10 खोलीतच आयुष्य काढणार आहे, तर येणाऱ्या पिढीला तुम्ही काय देणार आहात? या गोष्टीचा सुद्धा विचार करणं फार जास्त गरजेचं आहे. आपलं आयुष्य आपल्या हातात आहे, आपलं भविष्य आपल्या हातात आहे. पहिला त्या गोष्टीचा विचार करा की मला भविष्यात जाऊन काय करायचंय, तरच तुम्ही कुठेतरी चांगली पिढी घडवू शकता, तरच तुम्ही कुठेतरी स्वतःचं चांगलं आयुष्य घडवू शकता. मी समोर बसणाऱ्या खूपशा भगिनी आहेत, आमच्या पोलीस स्टेशनला बऱ्याच वेळेला हा अनुभव येतो की काहीतरी मारामारी झालेली असते, पकडून आणलं जातं आणि ह्या सगळ्या आया, मी तुम्हाला तुमच्या मातृत्वाला बिलकुल काही दोष देत नाहीये, मीही आई आहे, मलाही माहिती आहे माझं लेकरू चुकलं तर मीही त्याला पाठीशीच घालणार आहे. परंतु चूक, पहिली चूक, दुसरी चूक, तिसरी चूक, चौथा हा गुन्हा, ही गोष्ट जोपर्यंत तुम्ही लक्षात घेत नाही आणि जोपर्यंत तुम्ही पदराखाली घालण्याचं प्रमाण थोडं कमी करत नाही तोपर्यंत ही मुलं सुधारणार नाहीत. आज बाहेरच्या देशात किंवा कुठल्याही सुशिक्षित लोकांच्याकडे जर तुम्ही बघितलं किंवा बाहेरच्या कुठल्याही देशात बघितलं, 18 वर्ष झाल्यानंतर मुलांना कटडाऊन करतात की जा तुझं तू आयुष्य बघ. आज माझ्या मते जर कुणावरती गुन्हे दाखल झाले तर बेल पासून त्याला रोज जाऊन भेटण्यापर्यंत इतके लाड मान्य आहे. आपलं मूल असतं, प्रत्येकाला लाड करण्याचा अधिकार आहे, करावा, परंतु चुकल्यानंतर त्याला कुठंतरी एक फटका देण्याची जबाबदारी, पहिली जबाबदारी कुणाची असते? आईची असते. आई मुलाला जर काही मागितलं तर काही सुद्धा देऊ शकते काढून, बरोबर आहे. परंतु जर चुकला असेल तर मग काय केलं पाहिजे? सुरुवात आपल्यापासून करा. तुम्ही जर तुमच्या लेकराला सुधरवलं तर निश्चितच हा समाज सुधारायला वेळ लागणार नाहीये. कुठेतरी आपण प्रयत्न करा. आम्ही बऱ्याच वेळेला बघतो, आता आमच्याकडे येतात, फार रडतात बिचारा, वाईट वाटतं त्या गोष्टीचं, आम्हालाही कल्पना आहे. परंतु समाजामध्ये जे लोक जातात, आता आपण तुम्ही म्हणताय की आमच्या मुलींना फिरायला इथं अडचणी आहे, इथं कोण आहेत? बाहेरची लोक येतात का? बाहेर गावची लोक येतात का? कुणातली लोक आहेत? तुमचीच मुलं आहेत ना, तुमचीच मुलं इथं वावरतात. आणि जर तुमच्याच मुलांमध्ये तुमच्याच मुलींना जर फिरायला सिक्युअर वाटत नसेल आणि तुम्हा मुलांना जर तुमच्या बहिणी तुमच्याच गल्लीत जर सिक्युअरली फिरू शकत नसतील तर त्या गल्लीच्या बाहेर कशा सिक्युअर असतील? याचा कोणी विचार केलाय का? ती सिक्युरिटी देण्याची जबाबदारी कुणीच आहे? तुमची नाहीये का? एखादी बहीण, कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण आहे, कुणाची तरी मुलगी आहे, याचा विचार सगळ्यांनी करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणतरी येईल आणि हात देऊन वरती घेऊन जाईल ही अपेक्षा जी आपण बाळगतो, त्याच्याऐवजी मी स्वतःहून काहीतरी धडपडेन आणि मी ह्या दलदलीतून बाहेर पडून माझं चांगलं अस्तित्व तयार करेन, याच्याबद्दलही थोडासा विचार करणं फार जास्त गरजेचं आहे आणि याच्यावरतीच लोक लक्ष देत नाहीत. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळेला असं दिसून येतं, छोट्या छोट्या गोष्टी असतात, बिलकुल छोट्या गोष्टी असतात. मला जाताना माझ्याकडे बघत गेला म्हणून मला राग आला, तर तो कुठल्या समाजाचा, मी कुठल्या समाजाचा, विचार करायचा नाही कुठल्या गोष्टीचा. त्यानं माझ्याकडे बघितलं म्हणून मी त्याला मारलं, रिझन आहे का हे? बरं, बघितलं म्हणून तू छान दिसतोय म्हणून तुझ्याकडे बघितलं, काय वाईट आहे? तुझ्याकडे बघायचं नाही तर मग तू बोर्ड लाव, आणि जर बघायचं तर घरात बस, बरोबर आहे ना? तुला जर रस्त्यावर उभं राहिल्यानंतर कुणी बघू नये, तू रस्त्यावर का उभायस?
कुणीतरी पाहावं म्हणूनच ना. आणि जर पाहिलं तर का राग यावा? बरोबर आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही एकमेकांना मारायला सुरुवात करता. दुसरी गोष्ट, मैत्रीची भावना. खरोखर आपले मित्र कोण आहेत याची जाण ठेवा. मित्र म्हणून जेव्हा तुम्ही जाता कुणाला तरी मारला, माझा बऱ्याच वेळेला तो माझा मित्र होता, त्यानं त्याला मारलं म्हणून मी त्याला जाऊन मारलं. आयुष्य तुमचं खराब होतं. तुमचे आई वडील जे तुम्हाला तुमचं फ्युचर म्हणून पाहतात, त्यांचं फ्युचर म्हणून पाहतात, त्यांचं फ्युचर तुम्ही धोक्यात आणता. आणि मैत्री कितपत टिकते हे फार उदाहरण आहे त्या गोष्टीबाबत. परंतु मैत्री खातर आपलं आयुष्य बर्बाद नका करू. प्रामाणिकपणे सगळ्यांना हे आव्हान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या हद्दीमध्ये आता इथं इतकी तरुण मुलं दिसत आहेत आणि तुम्ही म्हणता की मागं लूटमार होतीये का? मग आपल्यातली जर तुमच्यातली मुलं रात्री 2 वाजेपर्यंत जागतायत तर त्यातल्या चांगल्या 10 पोरांनी तिथं थांबावं. कोण चोरी करायला तर पाहावं. तुम्हाला दिसले आडवा त्यांना पोलिसांना बोलवा. पेट्रोलिंग होते ना, आमची जशी पेट्रोलिंग होते तशी तुमची वर्दीतले पोलीस तर आम्ही फिरतोच आहे. सिव्हिल मधले पोलीस म्हणून तुम्ही फिरा. द्या आम्हाला 10 नावं, जी 10 लोक रात्रीची फिरतील, गस्त घालतील, आमच्या पोलिसांना मदत करतील. बरोबर आहे, तसं करा सुरुवात. परंतु प्रश्न आपलेच आहेत, त्याची उत्तरही आपल्याकडेच आहेत. दुसऱ्यांनी यावं, सोडवावं, निश्चितच येतील, सगळे मार्गदर्शन करतील. परंतु कुठंतरी एकमेकांमधला द्वेष कमी करा. माणूस म्हणून जगा पहिल्यांदा. कारण माणूस म्हणून जगल्यानंतर तुम्हाला समोरच्या माणसाची किंमत कळेल आणि मग तुमचं आयुष्य निश्चितच चांगलं होईल. तक्रारी करता आणि ह्या ज्या तुम्ही आता जे आम्हाला सजेशन दिलेत आणि जे तुमचे प्रॉब्लेम सांगितलेत, निश्चितच त्याच्यावरती काम होईल. पोलीस म्हणून आमच्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत मला नाही वाटत की पोलीस आम्ही कुठं कमी पडलेलो आहोत. जरी तुमच्या काही शंका असतील तर निश्चितच अजून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचे 100% प्रयत्न करणार. परंतु जसं साहेबांनी सांगितलं, इथे एखादी घटना घडली तर तुमच्याकडून पण 4 लोक यावेत आणि त्या घटनेला निरसन करण्यासाठी आम्हाला तुम्हा लोकांची पण मदतीची गरज आहे. कृपा करून एकमेकांच्या जातीवरनं, धर्मावरनं भेदभाव करणं बंद करा. एकच रक्त आहे, जायचं एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे प्रेमानं आनंदानं जगा. द्वेष करून जगण्यामध्ये काही अर्थ नाहीये. तर मला हे बोलायला संधी दिलीत. आणि एक विशेष आहे, इथं डॉक्टर साहेब पहिल्यापासून फार चांगलं काम करतायत, जातीय सलोख्याचं चांगलं काम करतायत. टिंगरे साहेब आहेत, मॅडम आहेत, हे इथे येऊन काम करतात, हे ग्राउंड लेवलला उतरून तुम्हाला समजून सांगतात. तर त्यांच्याकडे पाहून कुठंतरी आम्हालाही त्यांच्यासारखं मोठं कार्य करायचंय, याचंही स्वप्न पहा. आणि ह्या भागामध्ये शांतता राहील यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. माझे 2 शब्द ऐकलेत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आहे की या हद्दीमध्ये चौकी व्हावी, तर मग आम्ही प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही वरिष्ठांचा अहवाल नक्कीच पाठवतो की या हद्दीत. परंतु चौकी होईल, त्याची मान्यता येईल तोपर्यंत तुमचे चौकी अंमलदार आम्हाला पाहिजेत, जे तुमच्या सिव्हिलमध्ये असतील, आम्हाला ते मदत करतील. तर त्या चौकीसाठी सगळ्यांचे स्वागत राहील. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मराठीमध्ये म्हणलं जातं की सोनारानेच कान टोचावे, तसंच आता कायद्याचंच आपल्याला सर्वांना मार्गदर्शन जे या पोलीस प्रशासनामार्फत झालं आहे ते खरंच खूप मोलाचं होतं. त्यामुळं खरंच खूप खूप धन्यवाद आपलं PI साहेब, अंजुमन साहेब आणि मॅडम ACP मॅडम, प्रांजल मॅडम. तर खरंच खूप धन्यवाद. नागरिकांमध्ये एक गैरसमज असतो, जो माझाही होता, की पोलीस नेहमीच सर्व झाल्यावर येतात. पण नुकतंच माझ्या ओळखीचे आणि माझे मित्र, म्हणजे 6 मित्र माझे पोलीस आत्ता जी झाली होती पोलीस भरती त्याच्यामध्ये लागले आणि त्यांच्याशी जेव्हा वारंवार संवाद होतो तेव्हा हे समजतं की सध्याची जी लोकसंख्या आहे आणि पोलीस प्रशासनाचे जे बळ आहे ते थोडंफार कमी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असतो. त्याच्यामुळे येस. येरवड्याच्या हद्दीमध्ये म्हणजे माझं डिव्हिजन जे आहे ते येरवड्यापासून लोणीकंदपर्यंत आहे. 35 लाख लोकसंख्या आहे टोटल. आणि त्याच्यामध्ये मला पूर्ण स्टाफ हा 500 आहे फक्त. ठीक आहे, मला माहिती आहे सगळ्यांची अपेक्षा असते की मला प्रत्येक गोष्टीला पोलीस यावा आणि पोलिसांनी आम्हाला मदत करावी. येरवड्यासारख्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचं पंचशील नगर आहे, नागपूरचं आहे, लक्ष्मीनगर आहे, कल्याणी नगर आहे, जेल आहे, अगदी त्या नेक्सापर्यंत हद्द आहे, तिकडे कल्याणी नगरपर्यंत हद्द आहे, फार मोठी हद्द आहे. यांच्या हद्दीमध्ये
कमीत कमी 10 लाखपेक्षा जास्त लोक राहतात. त्यांच्या अगेन्स्ट 100 ते 200 लोक आहेत, परंतु गॅरंटी देतो हे 100 लोक सुद्धा ह्या 10 लाख लोकांना चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट, पिक्चरमध्ये तुम्ही पाहता ना, तो डायलॉग आहे, सगळं झाल्यानंतर पोलीस पोहोचतात. मला सांगा, आम्हाला 3रा डोळा नाही दिलेला देवाने. वर्दीच्या आतमध्ये आम्हीही माणूसच आहोत. ठीक आहे. घटना घडल्यानंतर त्याचा आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर असं कधी होणार नाहीये की पोलीस इथं पोहोचणार नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तो जो पिक्चर आहे ते ठीक आहे, ते मनोरंजनासाठी विषय आहे, तो एंटरटेनमेंटचा भाग आहे, त्याच्यासाठी त्यांना डायलॉग म्हणणं फार छान वाटतं. परंतु रिअल लाईफमध्ये जर पोलीस व्हायचं असेल तर माझं आव्हान राहील, आता भरती आहे, आपल्याकडे खूप मोठ्या संख्येनं तरुण वर्ग दिसतोय, भरतीला निश्चित उभं राहा. तुमच्यातले पोलीस तयार होतील इथं आणि तुमच्याच हद्दीमध्ये राहतील आणि तुम्हालाच त्यांचं जास्त संरक्षण मिळून जाईल. मी त्याच विषयात हात घालत होतो की जो काही गैरसमज आहे तो माझा किंवा समाजात राहत असताना असा गैरसमज असतो तो मिटला. कारण माझा जो मित्र आहे शेखर, तो मुंबई पोलीस दलामध्ये आहे आणि दिवाळीला तो येणार होता, तर त्याचं काही जमलं नाही. तेव्हा मी त्याला तो बोलला, अरे सुट्टी नाही झाली, बोलला पुढच्या महिन्यात येईल, आणि आत्ताच नुकताच बॉम्बस्फोट झाला त्याच्यामुळे परत हाय अलर्ट लागला, त्याच्यामुळे सुट्टीच नाही. तर सर्वांनी लक्षात ठेवा की असे खूप शेखर आणि खूप पोलीस प्रशासन आहेत ज्यांना दिवाळी साजरी करता येत नाही, गणपती साजरा करता येत नाही. तुमच्या गणपतीला यांचा बंदोबस्त, तुमची जे पण काही असतात मिरवणुका, त्यांचा बंदोबस्त, स्वतःचे सण, स्वतःची पर्सनल लाईफ, या सगळ्यांकडं त्यांना स्वतःला जगायला भेटतच नाही. का? कारण आपले सण उत्सव शांततेने पार पडावे आणि आपल्याला आपलं आयुष्य जगता यावं, यामुळं सर्वस्व यांनी बहाल केलेलं असतं. त्याच्यामुळे खरंच माझा तो जो पर्सनल एक्सपिरियन्स होता, शेखर असो, सिद्धार्थ असो, माझे सगळे मित्र, यांच्याशी संवाद साधून मला कळालं या ठिकाणी आज मंचावर उपस्थित आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, सर्वच या ठिकाणी डॉक्टर साहेब आहेत, स्मिताताई आहे, आपले खानचं आहे, सगळेच आहेत. आणि खरं तर ही सलोखा समतेची मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे, अतिशय थोड्या वेळामध्ये आयोजित केली. पण मला असं जाणवते की जे त्रस्त आहेत ते जरूर आवर्जून या मीटिंगला उपस्थित झालेले आहेत. खरं तर कुठल्याच आपण एखाद्या याच्यावर बोलणार नाही, पण प्रत्येक समाजाने सर्व धर्म समभाव ही भावना जर मनामध्ये ठेवली तर नक्कीच समता राखता येईल आपल्याला. आज आम्ही कित्येक वर्ष गेले इंदिरानगर, भारतनगर, शांतीनगर या ठिकाणी काम करत आहोत. एक छोटंसं उदाहरण देते. मस्जिदच्या बरोबर समोर मंदिर आहे, पण तिथं इतकं समतेची भूमिका असते की कुठलाही सण, समजा ईद असेल तरी ईद सारखं वातावरण, सगळेच हिंदू भाविक पण आपले ईद मध्ये मिळून जातात आणि हिंदू समाजाचं कुठलाही आपलं सण असेल तर सगळे आमचे मुस्लिम बांधव देखील एकत्र येतात. तर हे सर्व धर्म समभाव म्हणजे आपलं कुठल्याच एका जातीवर या ठिकाणी बोलून नाही चालणार. आणि आता डॉक्टरांनी पण एक अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी मांडला की खरंच आहे, जी भांडणं होतात ते कदाचित नशेच्या आहारी होतात, कुठं पिण्याच्या नादात होतात, पण एक जो असतो भांडा करणारा त्याच्या पाठीमागे बाहेरचेच खूप लोक येतात आणि मग तो वातावरण चिघळला जातो आणि जास्ती हे होतं, गंभीर वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतो. त्याच्यामुळं खरोखर साहेब, जर बाहेरच्या लोकांनाच कंट्रोल करता आलं तर ते जास्ती बरं होईल. आणि खरं तर समतेवर अजून काही बोलणार तर जास्ती पोलिसांचाच त्याच्यामध्ये खूप प्रचंड रोल असतो. आणि डॉक्टरांनी अजून एक मुद्दा खूप चांगला या ठिकाणी मांडला की स्थानिक लेवलवर जर एक कमिटी नेमली तर नक्कीच त्याच्यावर आपण काम करू शकतो खूप चांगला. म्हणजे राजकीय हस्तक्षेप न होता स्थानिक लेवलला खूप गरजेचं असतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तो भांडणं जर मिटवण्याचा प्रयत्न केला तर ती भांडणं वाढण्यापेक्षा नक्कीच कमी होण्यात मदत होईल. एवढंच बोलून थांबते. धन्यवाद. अगस्ती नावारे यांच्या हाताने आपण सरांचा नमस्कार. आजचा जो कार्यक्रम राबवला गेलाय तो अगदी विचारपूर्ण चांगलं हेतू घेऊन सादर केलेला आहे. धेंडे सरांनी आपल्याला अनेक उपक्रम कसे राबवायचे हे सांगितलंय
आणि त्यात त्यांनी जे सांगितलं की पालकांचा मला एक तो विषय आवडला. कारण होतं काय, आता मी ह्या परिसरात राहते, मुलांचं कसं असतं की आता आम्ही 4-5 जणी गोळा झालो, बोललो की तेवढं पुरतं पळून जाणार. त्यांचे आई वडील तिथं उपस्थित होतात, त्यांची वेगळीच भांडणं असतात. म्हणजे समजून घ्यायचं नाही, ऐकायचं नाही आणि स्वतःच मुलांना जास्त हे करायला म्हणजे प्रेरणा तिथूनच मिळते पालकांकडून. तर पालकांनी कर्तव्यदक्ष राहावं असं मला तरी वाटतंय. पालकांनी त्यात चांगला हेतू घेतला, मुलांना आपल्या घरात व्यवस्थित समजावून सांगितलं तर नक्कीच परिसरात सलोखा निर्माण होईल, शांतता होईल. मुलांचं झालंय काय, कोणी बोलत नाही, लोक घाबरतात भांडणात पडायला. लोकांनी भांडणात पडलं पाहिजे नाही, लोकांना समजून सांगितलंय. मी आणि स्मिताताईंनी बऱ्याच वेळेस मुलांना समजून सांगितलंय की बाबा रे असं नाही, असं झालं पाहिजे. आणि मुलांवर कसं इथल्या बऱ्याच प्रिव्हियस गुन्हे आहेत, तर त्यांना ते माहित नाही. त्यांना असं वाटतं की काय आता आपण गुन्ह्यात आहोत, आता काय फरक पडणार आहे. ते भीत नाहीयेत कुणाला. त्यांची जी भीड आहे ना, भीती ती मेली गेली पाहिजे. त्यासाठी एकजूट झाली पाहिजे सगळ्यांची. नाहीतर सरांनी सांगितले की समिती स्थापन करायची. अरे स्थापन केली ती समिती, पण त्यात कुणी येतच नसेल, सहभागात घेत नसेल, आपलं मनोगत सांगत नसेल, तर मग त्या समितीला काही अर्थ राहणार नाहीये. तर जर ती समिती स्थापन झाली तर सर्वांनी एकजूट ठेवून प्रतिकार केला पाहिजे असं मला तरी वाटतं. तेव्हा कुठंतरी जाऊन ही गुंडशाही प्रवृत्ती जी आहे मुलांची ती बंद होईल. आता ह्या परिसरात लहान मुली आहेत, त्यांना पण अतिशय त्रास होतो. बऱ्याच गोष्टी मी अनुभव केल्यात ह्या वर्षभरात, आणि म्हणून मी बोलते की पालकांनी त्यात जरा लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद करते. आपल्याला विविध मेसेज येतात आणि ते योग्य आहेत अयोग्य आहेत हे आपण माहीत नसतं, किंवा अज्ञानातून आपण ते इतरांना फॉरवर्ड करतो आणि त्याच्यावर जे पण काही आपण प्रतिक्रिया करतो आणि समाजात वागू लागतो, आणि जे पण काही चुकीचे प्रकार आपल्याकडून घडले जातात. असं काही करू नका. असं कुठलाही मेसेज आला तर सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी पोलीस प्रशासनाला कळवावे, ही आपली सर्वांची नागरिक म्हणून जबाबदारी आहे. तर हा तर सामाजिक सलोख्याचा विषय झालाच, पण अजून एक विषय जो महत्वाचा आहे तो म्हणजे हा की सायबर क्राईम विषयी पण आम्हाला तुमच्याकडून मार्गदर्शन हवे. कारण आपल्या या घरापासून ते त्या घरापर्यंत गेम खेळण्यामध्ये मुलांनी साधारण लाखो रुपयांचं नुकसान केलंय घरच्यांचं. तर याच परिसरातील लहान मुलं आहेत. तर त्याच्यामुळे तो विषय मला घ्यायचाच होता की आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने इथे तो आपण सायबर क्राईम पण आपण एक विषय घेणार आहोत सर, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण आमचे हे जे आहेत त्यांना OTP किंवा इतर काही जे विषय आहेत, कारण इंजिनियर लोकांबरोबर स्कॅम होतात असे रोजच्या प्रश्नांना आपण वाचतो. तर आमची तर ही साधी भोळी जनता याच्यासाठी आपल्या मार्फत हा कार्यक्रम इथेच व्हावा हे मी एक सूचित करतो. आणि आत्ताचा कार्यक्रम संपत आलेला आहे. अंजुमन बागमान साहेब, पोलीस निरीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा विभाग, यांचा सत्कार योगेश गंगावणे आणि राजेश जगताप आपण करून घ्यावा. योगेश सर आपण या. युवा एक आपल्या पंचशील युवक संघाचे युवा नेतृत्व वैभव गंगावणे, राजेश जगताप, साहिल गायकवाड आपण पण यावे. सरांचा आपण सत्कार करावा. अनिकेत सर आपण पण साहेब